हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी तुमच्या सर्वांसाठी स्पेशल खानदेशी शेवभाजी कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. ते इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, त्यानंतर अर्धा टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं. मस्त हे जिन्नस भाजून घ्या सगळे आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये घ्या 3 ते 4 चमचे तेल, 4 ते 5 चमचे छान तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळा मसाला, वाटलेला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपण आपले मसाले टाकणार. मसाले साधारण जाणार आहेत. लाल तिखट टाकायची 1 चमचा, अर्धा चमचा मी यामध्ये टाकते आहे मस्तपैकी हळद. आणि मग यामध्ये टाकायचा आपला जो मी मसाला आणला होता, शेवभाजीचा मसाला विकत आणलेला, तो 2 चमचे टाकले आणि थोडासा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकायचा. त्यानंतर दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं. जितपत आपल्याला भाजीला पाणी लागणार आहे तितपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी भाजी उकळी आलेली आहे आणि मस्त आपली झणझणीत अशी शेवभाजी तयार होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला ही खायची आहे त्यावेळेस यामध्ये शेव टाकायची, नाही तर मग आधी जर शेव टाकली आणि नंतर जर तुम्ही खाल्ली तर ही शेवभाजी अगदीच एकदम घटसर होईल. त्यामध्ये ज्यावेळेस खायची त्यावेळेस शेव टाका. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण भेट द्या, मुक्ता आरगडे यूट्यूब चॅनल.